नमस्कार मित्रांनो, दरमहा मिळणारी पेन्शन थेट 7,500 होणार आणि कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन थेट 30,000 पर्यंत वाढणार। दिल्लीच्या जंतर मंतरवरून देशातील कोट्यावधी कर्मचारी, पेन्शनर्स आणि कामगारांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। RSSची संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ म्हणजे BMS ने केंद्र सरकारसमोर मागण्यांची एक मोठी यादी ठेवली आहे। यामध्ये EPS 95 पेन्शन, ओल्ड पेन्शन स्कीम आणि 5 डे बँकिंग बाबत काय निर्णय होणार आहे, जाणून घेऊया। सरकारवर कसा दबाव वाढलेला आहे आणि तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पेन्शन आणि पगारवाढ महत्त्वाच्या मागण्या। मित्रांनो, किमान वेतन 30,000 रुपये। सध्या वाढत्या महागाईच्या काळात अकुशल कामगारांचे किमान वेतन राष्ट्रीय स्तरावर किमान 30,000 प्रतिमाह करावे अशी जोरदार मागणी BMS ने केलेली आहे। दुसऱ्या मित्रांनो, EPS 95 पेन्शन 7,500। EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान 1,000 पेन्शन वाढवून थेट 7,500 करावी, सोबत महागाई भत्ता जोडावा आणि सर्व पेन्शनधारकांना आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा लाभ मिळावा। तिसरा आहे EPF आणि ESI ची मर्यादा दुप्पट। मित्रांनो, EPF ची वेतन मर्यादा 15,000 वरून 30,000 करावी आणि ESI ची मर्यादा ही 21,000 वरून थेट 42,000 प्रतिमाह करावी, जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचारी सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत येतील। कॉन्ट्रॅक्टी कामगार, ग्रॅच्युटी आणि OPS। मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टी कामगारांना संरक्षण व समान काम समान वेतन। कॉन्ट्रॅक्टी कामगारांना नोकरीची सुरक्षा मिळावी आणि कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे समान कामासाठी समान वेतन लागू व्हावे। त्यानंतर पुढचा आहे ग्रॅच्युटीच्या नियमात बदल। मित्रांनो, ग्रॅच्युटीची गणना 15 दिवसाऐवजी 30 दिवसाच्या वेतनावर व्हावी आणि याकरिता कमाल मर्यादा हटवावी। त्यानंतर आशा, अंगणवाडी व स्कीम वर्करचे मानधन। मित्रांनो, 1 कोटीहून अधिक अंगणवाडी, आशा आणि मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करून स्वतंत्र धोरण आखावे अशी मागणी आहे। त्यानंतर आहे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करा। मित्रांनो, NPS आणि UPS नको तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थेट जुनी योजनाच पुन्हा लागू करावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आलेली आहे। आणि शेवटचे आहे बँकांसाठी 5 डे वीक। मित्रांनो, बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून 5 दिवस कामाचे दिवस सोमवार ते शुक्रवार लागू करावेत अशी ही मागणी आहे। मित्रांनो, आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न, सरकार यावर काय निर्णय घेणार? देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेने थेट सरकारकडे या मागण्या लावून धरल्यामुळे आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि EPS 95 पेन्शनवर सरकारला सकारात्मक पावले उचलावीच लागतील असे संकेत मिळत आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर कामगार व पेन्शनर्स मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।